मंडळी, आज जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही खुर्चीवरून उडाल, कारण आमदार पक्षाचे मालक असतात का? सुप्रीम कोर्टात आज याच एका प्रश्नाच्या भोवती संपूर्ण सुनावणी फिरली आणि सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी असा काही दावा केला की शिंदे गटाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मंडळी, जरा कान उघडे ठेवा आणि डोळे मोठे करा, कारण आज जे काही घडलं ते मी तुम्हाला A to Z सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे. बघा मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. उद्या दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे, म्हणून आजची सुनावणी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या रिलेटेड सुनावणीला सुरुवात झाली आणि आता सुप्रीम कोर्टात शिवसेनेबद्दलची नेमकी कुठली पिटिशन आहे याबद्दल आपल्याला गोंधळ होणं साहजिक आहे, कारण एवढ्या पिटिशन्स आहेत. मंडळी, लक्षात घ्या की 30 जुलैला म्हणजे मागच्या गुरुवारी ज्या याचिकेवर सुनावणी झाली होती ती याचिका होती उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे, ज्याला आपण उद्धव ठाकरे वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असंही बोली भाषेत म्हणतो. आणि मग सुप्रीम कोर्टाने 4 ऑगस्टला पुढची डेट दिली होती, जी आज होती. त्याला जोडूनच अजून एका महत्त्वाच्या पिटिशनवर, शिवसेनेशीच रिलेटेड पिटिशनवर सुनावणी झाली. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जी दाखल केली होती 2024 मध्ये. बघा मंडळी, या 2024 मध्ये दाखल केलेल्या पिटिशनचं नाव आहे सुनील प्रभू वर्सेस एकनाथ शिंदे. आठवते तुम्हाला? 2024 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हटले होते की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातले आमदार हे डिस्क्वालिफाय होऊ शकत नाहीत, अपात्र होऊ शकत नाहीत. आणि हा जो डिसिजन होता यालाच ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि या केसचं लीगल टायटल झालं सुनील प्रभू वर्सेस एकनाथ शिंदे. मंडळी, लक्षात घ्या की या 2 केसेस मधला प्रायमरी फरक आहे की प्रायमरी टार्गेट वेगळे. सुनील प्रभू वर्सेस एकनाथ शिंदे या केसमध्ये महाराष्ट्र असेंब्ली स्पीकर ऑर्डरच्या विरोधात, म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली आहे. या सगळ्याची सुरुवात एक लक्षात घ्या की 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन जे बंड केलं तिथपासूनच होते. बघा मंडळी, आता कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली आज, आणि अर्थात 30 जुलैला केलेल्या युक्तिवादातले बरेचसे मुद्दे त्यांनी पुन्हा रिपीट केलेत. मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला असं वाटतंय का बघा की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातले आमदार कसे डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत हा कपिल सिब्बल यांचा कुठेतरी फोकस दिसतो. मंडळी, पक्षचिन्ह नाव हे कुणाला मिळणार हा यातला मुद्दा आहेच आहे, पण कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंट मधली स्मार्ट मूव्ह ही म्हणायला लागेल की पहिली कुऱ्हाड आमदारकीवर कशी येईल हे आर्ग्युमेंट करणं. आता सिब्बल काय म्हटले सांगण्याच्या आधी 2023चा एक रिकॅप आठवा. फेब्रुवारी 2023ला 17 फेब्रुवारीचा तो दिवस होता जेव्हा इलेक्शन कमिशन शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेना दिलं. बघा मंडळी, का दिलं, कुठल्या बेसिसवर इलेक्शन कमिशनला दिलं, तर बेसिकली तो पॉइंट असा होता की ठाकरे गटाने 2018 मध्ये जी पक्षाची घटना होती, पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन होतं, त्याच्या नियमांमध्ये अमेंडमेंट केली होती, बदल केले होते. पण या नियमांचे कागदपत्र इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये ऑफिशियली जमाच केलं नव्हतं असं त्यावेळेस इलेक्शन कमिशन म्हणलं, आणि त्यामुळे आयोगाकडे जुनीच घटना होती असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे. मंडळी, आणि त्यामुळे निर्णय कसा काय झाला होता, तर दोन्ही गटांनी म्हटलं होतं की संघटना आमचीच आहे असा दावा केला होता. पण इलेक्शन कमिशनने त्यावेळेला पक्षांतर्गत म्हणजे इंटरनल पार्टीमध्ये काय आहे त्याची माहिती बाजूला ठेवली आणि इलेक्शन कमिशन म्हणलं की ज्या गटाकडे जास्त आमदार खासदार आहेत, बहुमत आहे, लेजिस्लेटिव्ह पार्टीला ज्या बहुमत आहे त्यालाच खरी शिवसेना मानलं आणि चिन्ह दिलं. इथेच याच मुद्द्याला धरून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली. बघा मंडळी, कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला असं म्हटलं की शिवसेनेला भारताच्या निवडणूक आयोगानं म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं एक ऑफिशियल पॉलिटिकल पार्टी म्हणून मान्यता दिली होती. बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख होते, त्यानंतर तर उद्धव ठाकरे यांनी पक्ष हाती घेतला. त्यांनी 3 उपनेत्यांची अपॉइंटमेंट केली आणि आता या पॉलिटिकल पार्टीचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे पक्षाचं संविधान, त्याच्यामध्ये कलम आहे 11A. मंडळी,
त्यानुसार याची सगळी ऑफिशियल इन्फॉर्मेशन की कोण पक्षप्रमुख आहे ही सगळी ऑफिशियल इन्फॉर्मेशन इलेक्शन कमिशनला दिली होती. पण इलेक्शन कमिशन काय म्हणते की 2018 मधल्या या कॉन्स्टिट्यूशनची माहितीच नाही त्यांना. बरं, 2018 नंतर 2019ला निवडणुका झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. त्यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून अपॉइंट केलं. बघा मंडळी, दोन्ही बाजूंचं म्हणणंही तेव्हा एकच होतं की आमची अपॉइंटमेंट ज्या पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसार झाली आहे त्या संविधानाला आजपर्यंत कोणत्याही बाजूनं आव्हान दिलं गेलं नाहीये, हे कपिल सिब्बल म्हटले. तर त्यावर चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे म्हणाले की हे जे 11A हे जे कलम आहे या पार्टी कॉन्स्टिट्यूशन मधलं हे 2013 मध्ये निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं का? मंडळी, तर कपिल सिब्बल त्यावर म्हटले की एकनाथ शिंदे हे नॅशनल एक्झिक्युटिव्ह मेंबर होते, म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. त्यांची बेसिकली अपॉइंटमेंटच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. पक्षाच्या नेतृत्वानं कॅन्डिडेट फायनल केले होते, निवडणुका लढवल्या होत्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षानं 18 जागा जिंकल्या होत्या आणि हे सगळं 2013 आणि 2018च्या पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसारच झालंय. बघा मंडळी, निवडणूक आयोगाला हे ठरवण्याचा अधिकारच नाहीये की पक्षाचं संविधान हे व्हॅलिड आहे की नाही. पण तरी सुद्धा आयोग त्या प्रश्नात शिरतो आणि हे म्हणतो की हे संविधान आमच्याकडे त्याचे रेकॉर्डच नाही, त्यामुळे मी ते मान्य करू शकत नाही, असं कपिल सिब्बल म्हटले. 2019 ते 2022 या काळात उद्धव ठाकरे सीएम होते आणि एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळेस ते म्हटले नाहीत की 2013 आणि 2018चं पक्ष संविधान हे अस्तित्वातच नाहीये. मग आता इलेक्शन कमिशन कसं काय म्हणू शकतं की हे संविधान आम्ही स्वीकारणार नाही? मंडळी, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी इलेक्शन कमिशनवरच सगळा फोकस केला की ऑन विच ग्राउंड, ऑन व्हॉट बेसिस ते असं म्हणतात. आणि पुढे बोलताना ते असंही म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या लीडरशिप बाबत कधी कोणताही संशय कोणालाच नव्हता. उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेची गटनेते म्हणून अपॉइंटमेंट केली. सुनील प्रभू यांना चीफ व्हिप म्हणजे मुख्य प्रतोद म्हणून त्यांची अपॉइंटमेंट केली आणि याची सगळी ऑफिशियल माहिती ही विधानसभा अध्यक्षांना देण्यात आली होती. बघा मंडळी, 20 जूनला जेव्हा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, म्हणजे पक्षाच्या विरोधात मतदान केलं, ज्यामुळे भाजप 1 जागा जिंकला आणि एकनाथ शिंदे यांच्या लीडरशिपमध्ये मग 31 आमदार भाजप उर्वरित राज्यामध्ये निघून गेले, असं सिब्बल म्हटले. पुढे सिब्बल यांनी थोडासा सटायर वापरला की बहुधा त्या सगळ्यांना सुरत हे फिरायला खूप छान ठिकाण वाटलं असावं. सगळे आधी सुरतला गेले आणि नंतर गुवाहाटीला गेले. हे सगळे एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. मंडळी, 21 जूनला जेव्हा हे सगळं घडायला लागलं तेव्हा सिब्बल म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बैठक बोलावली. त्या बैठकीत असा निर्णय झाला की एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवायचा आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करायची. कपिल सिब्बल म्हटले की हा ठराव उपसभापतींकडे पाठवण्यात आला. उपसभापतींनी त्या निवडीला, त्या निर्णयाला मान्यता सुद्धा दिली. बघा मंडळी, आणि त्यावेळेस न्यायमूर्ती बागची जे या बेंचमधले न्यायाधीश आहेत ते म्हटले की गटनेते बदलण्याचा जो निर्णय त्यावर विधिमंडळ पक्षाच्या म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या मेंबरच्या सह्या नाही आहेत का? तर कपिल सिब्बल लगेच म्हटले की त्याची गरजच नाही ना, तो अधिकार पक्षप्रमुखांना दिलेला आहे. पॉलिटिकल पार्टीचा येतो की गटनेता कोण असावा. घटनापीठाने आधीच ठरवलंय की अशी प्रक्रिया ही व्हॅलिड आहे. मंडळी, आणि इथे महत्त्वाचा टप्पा सुरू झाला हिअरिंग मधला, जिथे न्यायमूर्ती बागची या लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी यांच्यातला फरक यावर प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केली. न्यायमूर्ती बागची म्हटल्या की बहुसंख्य सदस्य त्या बैठकीला ॲक्च्युली उपस्थित नव्हते. कपिल सिब्बल म्हणाले अर्थातच नव्हते, कारण 31 आमदार सुरतला गेले होते, मग ते बैठकला कसे का उपस्थित राहणार आहेत. पण इथे मुद्दा वेगळा आहे.
लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे पॉलिटिकल पार्टी नाही. बघा मंडळी, फक्त पॉलिटिकल पार्टी लीडरशिप ही गटनेत्याला हटवू शकते, लेजिस्लेटिव्ह पार्टीची नाही, असं सिब्बल यांनी पुन्हा अंडरलाईन केलं. कपिल सिब्बल म्हणाले की बैठक झाली होती हे तर सत्य आहे, गटनेत्यांमध्ये बदल झाला होता हे तर सत्य, एकनाथ शिंदे यांना काढून अजय चौधरी आले होते हे तर सत्य आहे, आणि उपसभापतींनी त्या बदलाला मान्यता पण दिली होती हेही सत्य. दोन्ही बाजूंनी मान्य केले. मंडळी, आणि जेव्हा मीडिया रिपोर्टमधून गोष्टी त्यावेळेला कळायला लागल्या तेव्हा 31 आमदारांनी विधिमंडळ पक्षाची म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीची बैठक घेतली आणि एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड केली. आणि कपिल सिब्बल यांनी त्यानंतर एक बँग ऑन आर्ग्युमेंट केलं की विधिमंडळ पक्षाने म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीने निर्णय घेतला की हाऊसमधले आमचे नेते आम्ही ठरवणार. बघा मंडळी, पण सुभाष देसाई केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे ऑलरेडी सांगितलंय की विधिमंडळ पक्षातला एखादा फॅक्शन म्हणजे एखादा गट स्वतःहून गटनेता बदलू शकत नाही, तो स्वतःहून चीफ व्हिप बदलू शकत नाही. जेव्हा 22 जूनला उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षाची बैठक बोलावली, बैठकीसाठी पाठवलेल्या नोटीसमध्ये त्यांनी हे स्पष्ट लिहिलं होतं की जो कोणी बैठकीला येणार नाही त्याच्यावर 10व्या शेड्यूल अँटी डिफेक्शन लॉ नुसार कारवाई होईल. मंडळी, पण ते आमदार बैठकीला आलेच नाहीत आणि सुनील प्रभू यांची अथॉरिटी या आमदारांनी नाकारली. यानंतर सुनील प्रभू यांनी त्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली असं कपिल सिब्बल म्हटले. कपिल सिब्बल म्हटले की कोणत्याही पक्षात काही आमदार ठरवतात की आम्ही पक्षाचे पदाधिकारीच बदलून टाकणार आणि त्याच्यासाठी ते वेगवेगळी पावलं उचलतात. हे सगळं आधीपासूनच आखलेलं म्हणजे प्रीमेडिटेटेड असा शब्द त्यांनी वापरला. बघा मंडळी, त्यावर सरन्यायाधीश काय म्हणाले माहिती की ते पॉलिटिकल पार्टीचे लीडर्स बदलू शकत नाहीत आणि 31 आमदारांनी जे केलं ते स्वतःहून पक्ष सोडल्याचा म्हणजे व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप याचा पुरावाच आहे. कपिल सिब्बल म्हणाले, हो, हे म्हणजे स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडल्यासारखंच आहे ना. म्हणजे एका पॉइंटला सीजेआय आणि कपिल सिब्बल हे एकमेकांना होकारार्थी बोलत होते आणि शेवटी याच सगळ्यामुळे सरकार पाडलं गेलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असं सिब्बल म्हणाले. मंडळी, कपिल सिब्बल म्हटले की आता प्रश्न फक्त या केसचा नाहीये, आता प्रश्न लोकशाहीच्या भविष्याचा आहे. त्यांनी इथे महत्त्वाचा शब्द वापरला, फेट अकम्प्ली. म्हणजे परिस्थिती अशी निर्माण केली गेली होती की सगळं काही आधीच घडून गेलं होतं. डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज कशा जपायच्या याचा निर्णय आता कोर्टाला घ्यायला लागेल. बघा मंडळी, मग न्यायमूर्ती बागची यांनी एक स्टेटमेंट केलं. त्यांनी विचारलं, पक्षाचे निवडणूक चिन्ह म्हणजे इलेक्शन सिम्बॉल हे पॉलिटिकल पार्टीचं असतं की लेजिस्लेटिव्ह पार्टीचं असतं? तर कपिल सिब्बल पटकन म्हणाले की राजकीय पक्षाचं म्हणजे पॉलिटिकल पार्टीचं, कारण निवडणूक आयोग राजकीय पक्षालाच ते चिन्ह देतो. मंडळी, न्यायमूर्ती बागची म्हटले की म्हणजे निवडणूक आयोग चुकीचा प्रश्न विचारत होता. तो हे पहा होता की लेजिस्लेटिव्ह पार्टीकडे मेजॉरिटी बहुमत आहे की नाही, पण त्यांना खरं तर हे पाहायला हवं होतं की राजकीय पक्षात पॉलिटिकल पार्टीकडे मेजॉरिटी आहे की नाही. आणि मग सीजेआय म्हणाले की पॉलिटिकल पार्टीची मेजॉरिटी याचं काय डेफिनेशन आहे? हे सगळं पक्षाच्या संविधानात स्पष्ट असायला हवं. बघा मंडळी, शेवटी एकच सांगतो, कपिल सिब्बलांनी आज जो युक्तिवाद केला तो उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत सकारात्मक आहे. हे दगडावरची रेष आहे मंडळी. धन्यवाद मंडळी. जय महाराष्ट्र.